जर मुलगी जन्माला येण्याआधीच तिच्या क्षमतावर शिक्कामोर्तब होत असेल तर आपण खरोखरच प्रगत समाजात जगतो का? लिंगावरून संधी ठरवणारा समाज किती काळ टिकू शकतो? मी डॉक्टर दत्ता वाघमारे, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन येथील प्रोफेसर, आज मी तुमच्याशी एका अत्यंत गंभीर पण दुर्लक्षित विषयावरती बोलणार आहे, अर्थात जेंडर बायस म्हणजेच लैंगिक पक्षपात या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे. मित्रांनो, आजच्या या जेंडर बायस या टॉपिक मधील 4 मुद्द्यावरती मी फोकस देणार आहे. पहिला तो म्हणजे कन्सेप्ट ऑफ जेंडर बायस म्हणजे लिंग पूर्वग्रह किंवा लिंग पक्षपात म्हणजे काय. दुसरा जो मुद्दा मी चर्चेसाठी घेणार आहे तो म्हणजे कंपोनंट्स ऑफ जेंडर बायस किंवा लिंग पक्षपाताचे प्रमुख घटक कोणकोणते आहेत. त्याचबरोबर तिसरा मुद्दा जो आज ज्याच्याशी तुमच्याशी मी संवाद साधणार आहे तो म्हणजे इम्पॅक्ट ऑफ जेंडर बायस ऑन सोसायटी म्हणजे लिंग पूर्वग्रह किंवा लिंग पक्षपातामुळे समाजावर होणारे परिणाम, त्या परिणामांचे आपण त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर एरिया ऑफ जेंडर बायस म्हणजे लिंग पक्षपाताची क्षेत्रे कोणकोणती आहेत त्या क्षेत्राचा सुद्धा आपण त्यामध्ये विचार करणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे हे जो काही समाजावरती लिंग पक्षपात होतो यावर काय रेमेडीज आहेत किंवा काय लिंग पक्षपात यावर कुठल्या उपाययोजना वुड बी टीचर म्हणून आपल्याला करता येऊ शकतील या विषयावरती आपण त्यामध्ये संवाद साधणार आहोत. आणि म्हणून यातला सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो जेंडर बायस हे समाजाला लागलेला मोठा कलंक आहे. आणि तो कलंक जर आपल्याला काढायचा असेल, जर नष्ट करायचा असेल तर त्यावरती आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्याचाही विचार मित्रांनो आपण आज त्यामध्ये करणार आहोत. आणि म्हणून चला तर मग आपण सुरुवात करूया. कन्सेप्ट ऑफ जेंडर बायस अर्थात लिंग पूर्वग्रह किंवा लिंग पक्षपात ही संकल्पना काय आहे. मित्रांनो, स्लाइड मध्ये दिल्याप्रमाणे मुले व मुली मध्ये लिंगभावाच्या आधारावरती भेदभाव केला जातो. कारण आजही समाजामध्ये आपण जरी उच्च शिक्षित आहोत असं जरी आपण म्हणत असू तरी पण अगदी काही समाजामध्ये काही ठिकाणी सुद्धा की मुले आणि मुली यांच्यामध्ये लिंगभावाच्या बाबतीमध्ये किंवा याच्यावरती भेदभाव त्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर लिंग पक्षपात या संज्ञेत अभिवृत्ती, पूर्वग्रह किंवा वागणुकीतील भेदभाव हा अंतर्भूत आहे. कारण मुलगी आणि मुलगा हा जो आहे, कारण वागणूक म्हटल्यानंतर अगदी त्याचं बोलणं असेल, वर्तन असेल, त्या मुलीला किंवा त्या मुलाला देत असलेली जी वर्तणूक असेल याच्यामध्ये मात्र पालक म्हणून त्यामध्ये भेदभाव करत असलेलं आपल्याला त्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून एका लिंगभावाचे दुसऱ्या लिंगभावाप्रती असलेला पूर्वग्रह म्हणजे लिंग पक्षपात. आणि तो कसा होतो आजच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला त्यामध्ये दिसतंय मित्रांनो. आणि म्हणून ही संकल्पना बघत असताना सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे लिंगाच्या आधारावर एखाद्या व्यक्तीशी वेगळे वागणे म्हणजे जेंडर बायस असं त्यामध्ये म्हटलं जातं. वेगळं वागणं म्हणजे काय? घरामध्ये भाषा बोलत असताना असेल किंवा मुलगी मुलगा अशा प्रकारचा भेद करणं असेल किंवा तिच्याशी संवाद साधत असतानाचा असेल किंवा तिच्या शिक्षणाच्या बद्दलचं हे असेल, अशा सगळ्या बाबतीमध्ये की जेंडरच्या आधारे एखाद्या व्यक्तीचे वेगळं वागणं म्हणजे जेंडर बायस असं त्यामध्ये म्हटलं जातं. आणि म्हणून हे करत असताना ज्यावेळेस आपण बघतो की हे जे लिंग पक्षपात जे आहे ते कुठं कुठं होतो, तर मित्रांनो ह्या जेंडर बायसची सुरुवात ज्याला आपण म्हणूया ती सुरुवात ही कुटुंबामध्येच होत असते. आणि म्हणून ते जन्म असेल, पालन पोषण असेल किंवा लिंग आधारित भाषा प्रयोग असतील, पोशाख असेल, स्त्रियांच्या कामाची अदृश्यता असेल किंवा कामाची विभागणी असेल, नवे नवे याच्याही पलीकडे जाऊन बोलायचं असेल तर स्त्रियांना दिले जाणारी कामाची जबाबदारी हा सुद्धा भाग त्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आज खूप खेदानं असं बोलावं लागतं की जन्म झाल्यानंतर सुद्धा आपण म्हणजे मुलगी झाल्यानंतर जिलेबी वाटणे किंवा मुलगा झाल्यानंतर पेढे वाटणे अशा प्रकारचा सुद्धा म्हणजे त्या वाटण्यावरून सुद्धा म्हणजे लग्न झाल्यानंतर आनंद कसा साजरा केला जातो त्यावरून सुद्धा पक्षपात आपल्याला त्यामध्ये दिसत असतं. आणि म्हणून त्याचबरोबर
पालन पोषणामध्ये सुद्धा मुलगी आहे म्हणून पालन पोषण एक वेगळ्या पद्धतीने केलं जातं आणि मुलगा आहे म्हणून पालन पोषणाचे जे क्रायटेरिया ज्याला आपण म्हणूया ते पालन पोषण हे वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये केलं जातं. आणि म्हणून मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे जन्मावर आधारित पक्षपात, पालन पोषण याच्यावर आधारित पक्षपात आणि त्याचबरोबर लिंग आधारित भाषा प्रयोग ज्याला आपण म्हटलं जातो. आणि मुलगी असल्यानंतर घरामध्ये भाषेचा प्रयोग किंवा ज्याला वाक्य वेगवेगळ्या वापरतो आपण की मुलासाठी अरे इकडे ये, किंवा मुलगी असेल तर तिला आणखी वेगळ्या पद्धतीने त्यामध्ये आवाज दिला जातो. म्हणजे लिंग पक्षपाताची जी सुरुवात ज्याला आपण म्हणूया ती खरं तर कुटुंबामधूनच होत असते. मग आई वडील, आजी आजोबा किंवा तिच्या सभोवताली असणारे जे काही परिघामध्ये असणारे जे काही मेंबर्स आहेत, कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्यापासून होत असतो. आणि त्याचबरोबर पोशाख, जरी आज महाविद्यालयामध्ये मुलगी आणि मुलगा बऱ्यापैकी सारखे जरी पोशाख आपल्याला वाटत असले तरी घालत असलेले असं आपल्याला जर वाटत असलं तरी पण लहानपणी म्हणजे मुलगी आहे तिची खेळणी सुद्धा मुलीची खेळणी वेगळी आहे. मुलाची जर खेळणी घ्यायची असेल तर मुलाची खेळणी बंदूक वगैरे अशा प्रकारचं त्यामध्ये घेतलं जातं. मुलगी म्हटलं की त्यामध्ये भांडे कुंडे किंवा बाहुल्या म्हणजे अशा प्रकारचे त्यामध्ये पोशाख सुद्धा त्यामध्ये घेतला जातो. म्हणजे पोशाखापासून सुद्धा पक्षपात ज्याला आपण म्हणूया ते होतं. त्याचबरोबर स्त्रियांच्या कामाची अदृश्यता, कारण पुरुष एखादं ऑफिसमधून काम करून येत असेल तर तो काहीतरी वेगळं काम करतोय, पण घरामध्ये एखादी स्त्री काम करत असेल तर तू आज दिवसभर काय काम केली, म्हणजेच याचा अर्थ स्त्रियांच्या जी काम करते ती अदृश्यता त्यामध्ये हे केलं जातं. आणि त्याचबरोबर कामाची विभागणी, उदाहरणामध्ये किंवा बाहेरचे कामं पुरुषांना देणे किंवा मुलाला देणे किंवा घरातलेच कामं फक्त मुलीला देणे अशा प्रकारचा भेदभाव आणि किंवा कामाची जबाबदारी अशा प्रकारे त्यामध्ये करत असलेले दिसते. म्हणजेच लिंग पक्षपाताची जे क्षेत्र ज्याला आपण म्हणूया ती क्षेत्राची सुरुवात मित्रांनो ती कुटुंबातूनच होत असलेले आपल्याला त्यामध्ये दिसतं. त्याचबरोबर जसं आपण क्षेत्र बघितलेलं आहोत की लिंग पक्षपात कुठून होतो, तर त्याची क्षेत्राबरोबरच त्याची कारणे कोणकोणती असली पाहिजेत. आणि म्हणून ते बघत असताना भारतीय समाजात असलेली जी रूढी आणि परंपरा ज्याला आपण म्हणूया की सुरुवातीपासून आलेली किंवा पूर्वीपासून आलेली समाजातली जे काही रूढी आणि परंपरा असतील त्या परंपरा ही एक लिंग पक्षपाताचं कारण आजोबा असं म्हणत होते, आजी असं म्हणत होती आणि तीच रूढी किंवा तीच परंपरा ज्याला आपण म्हणूया ती की जसं मुलीने 7च्या आत घरात आलं पाहिजे आणि मुलगा कधी आला तरी तो चालेल, अशा प्रकारची एक रूढी किंवा परंपरा ज्याला आपण म्हणूया त्या परंपरेनं हे होतं. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीतील संकीर्ण विचारधारा, कारण महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कॉम्प्लेक्स थॉट्स ज्याला असं आपल्याला म्हणता येईल ते संकीर्ण की वेगळ्या म्हणजे सोयीनुसार मुलाच्या किंवा पुरुषांच्या सोयीनुसार किंवा महिलेकडे तिच्या महिला आहे किंवा ती मुलगी आहे म्हणून असे वेगळ्या पद्धतीचा विचार अशा प्रकारचं कॉम्प्लेक्स थॉट ज्याला आपण म्हणूया हे कारण त्याच्यामध्ये असू शकतं. त्याचबरोबर लिंग पक्षपात होण्याचं आणखी एक तिसरं कारण म्हणजे जागरूकतेचा अभाव. कारण आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये आज जरी शिक्षणाचे गंगा अगदी खेडोपाड्यात गेलेली जरी असली तरी पण किंवा मुलींच्या पालन पोषणाबद्दल मुलींच्या शैक्षणिक तिच्या कार्यक्षमतेबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये शंका असलेली पालकांमध्ये शंका असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते की शिकून काय करायचंय, शेवटी ते परक्याचं धन आहे अशा प्रकारची काही हे पालक सगळेच म्हणतात असं मी म्हणणार नाही, पण जे जागरूकतेचा अभाव आहे, शैक्षणिकतेचा अभाव आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आहे किंवा समाजामध्ये आज स्त्रिया कोणकोणत्या किती मोठ्या क्षेत्रामध्ये काम करतायत, अगदी मिलिटरी सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा महिला अगदी पुरुषांच्या अगदी खांदा लावून काम करत असतात, ह्याची माहिती बऱ्याचशा पालकांना नसतं. आणि म्हणून 10वीचं शिक्षण झालं, 12वीचं शिक्षण झालं, आता आपण थांबूया अशा प्रकारचे हे असतं. त्याचं कारणच हे आहे की शिक्षणाचा बाबतीतला असलेला किंवा महिलांच्या क्षमतेबद्दल असलेला जागरूकतेचा अभाव यामुळे ते होत असावं. चौथं कारण एक अत्यंतिक महत्वाचं आहे म्हणजे सरकारी उदासीनता. आज स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटना चा अंमल सुरू झाल्यानंतर की बरेचसे कायदे
महिलांच्या सक्षमीकरणासाठी बरेचसे कायदे असलेले आपल्याला त्यामध्ये दिसतात. पण ते नुसते कायदेच न राहता त्या कायद्याचा अगदी तळागाळातील महिलांपर्यंत किंवा जे शिक्षण घेत आहेत त्या मुलीपर्यंत ते कायदा जाणे, पोहोचणे आणि त्याच्यामध्ये असलेले जे काही फायदे आहेत, मुलींच्या शिक्षणाचे असेल, मुलींच्या नोकरीसाठी असेल, मुलींच्या उद्योगधंद्यासाठी असेल, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी जे असेल, जे सरकारचे जे काही धोरणं आहेत ते चांगले धोरणं आहेत, पण ते दुर्दैवानं त्या ज्यांच्यासाठी तो फायदा होणार आहे तिथपर्यंत पोहोचणं ही सरकार सुद्धा तिथं कमी पडतं आणि त्यामधूनच लिंग पक्षपात होण्याची हे असतं. पाचवं जे त्याच्यामधलं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे आर्थिक अडचण. आणि आर्थिक अडचणीमुळे सुद्धा की समजा मुलगा शिकतोय एकाच कुटुंबामध्ये मुलगी शिकते, पण हे होत असताना मुलीपेक्षा मुलांच्या शिक्षणावरती अधिक लक्ष दिलं जातं, कारण तो वंशाचा दिवा आहे, आम्ही म्हातारपण झाल्यानंतर तो मुलगा सांभाळेल वगैरे वगैरे अशा प्रकारची काही संकीर्ण विचारधारा काही पालकांची असू शकतं आणि त्यामुळं मुलीचं शिक्षण स्टॉप केलं जातं किंवा गावातच घेतलं जातं, पण मुलाच्या शिक्षणासाठी मात्र कदाचित थोडंसं महागडं शिक्षण किंवा शहरामध्ये जाऊन अशा प्रकारचं हे केलं जातं, कारण आर्थिक अडचणीमुळे सुद्धा तिथं पक्षपात होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जे सांस्कृतिक कुप्रथा आहेत महाराष्ट्रामध्ये असतील किंवा भारतामध्ये असेल, हे सुद्धा लिंग पक्षपाताचं कारण त्यामध्ये असू शकतं. आणि म्हणून ह्या कारणाबरोबरच ह्याचे लिंग पक्षपाताचे घटक कोणकोणते आहेत, तर अनेक घटक त्याच्यामध्ये आहेत. मगाशी आपण ज्यावेळेस क्षेत्र बघत होतो त्या क्षेत्राप्रमाणे लिंग पक्षपाताचे घटक किंवा कंपोनंट्स ऑफ जेंडर बायस ज्याला आपण म्हटलं जातं कोणकोणते आहेत, की उदाहरणामध्ये कुटुंबातील पक्षपात ज्याला आपण म्हणूया, जसं मगाशी मी म्हटलो की मुलाला जास्त शिक्षण दिलं जातं आणि मुलीला जी मुलगी आहे तिला घरकामाची जबाबदारी त्यामध्ये लिहिली जाते आणि मुलगा शिकायला शहरात जातो आणि मुलगी घरी थांबते. म्हणजे अशा प्रकारे कुटुंबात सुद्धा पक्षपात होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर शिक्षणातील पक्षपात ज्याला असं म्हटलं जातं, की उदाहरणामध्ये स्टीम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल या क्षेत्रामध्ये मुली कमी पडतात, अशा प्रकारचा एक भ्रम ज्याला आपण म्हणूया किंवा पक्षपात असं म्हटलं जातं. आणि खेळ, विज्ञान, नेतृत्वात मुलांना अधिक प्रोत्साहन देण्याची जी प्रवृत्ती आहे ही सुद्धा शिक्षणातील पक्षपात आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे रोजगारातील पक्षपात, कारण समान काम पण वेतन वेगळे. कारण आज आपण बघतो ग्रामीण भागामध्ये सुद्धा सरकारी ज्या नोकऱ्या आहेत, जे पब्लिक सेक्टरमध्ये जे आहेत तिथं मात्र समान काम समान वेतन आहे, पण असे काही आणखी क्षेत्र आहेत की त्या क्षेत्रामध्ये महिलांना आणि पुरुषांना काम समान असतं, पण वेतन मात्र वेगवेगळं असलेलं आपला जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांच्या बाबतीमध्ये त्यामध्ये होतं आणि हा एक भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि महिलांना नेतृत्वाची संधी कमी मिळतं, हे कारण लिंग पक्षपाताचं तो एक घटक त्यामध्ये असू शकतं. चौथा जो घटक आहे तो म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक पक्षपात. आणि म्हणून मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे, मुलगा हा वंश चालवतो, अशा प्रकारचे जे हे म्हणूया आपण, आणि अशा सामाजिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या काही पक्षपात सुद्धा त्यामध्ये होऊ शकतो. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी असेल किंवा घरातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये असेल किंवा कार्यालयीन निर्णय प्रक्रियेमध्ये असेल, हा सुद्धा घटक पक्षपात करण्यासाठी हा कारणीभूत ठरत असावा असं त्यामध्ये वाटतं. आता समजा असा जर पक्षपात महिलांच्या याच्यावरती बायसपणे जर होत असेल तर त्याचे समाजावरती काय गंभीर आणि दूरगामी परिणाम होतात. आणि म्हणून निश्चितच आज त्याचे परिणाम आपल्याला त्यामध्ये दिसतात. कारण सरकारी क्षेत्रामध्ये जे आता महिलांचं सक्षमीकरण हा खूप मोठा प्रयोग किंवा खूप मोठा उपक्रम जे शिक्षणाच्या वर्तुळापासून लांब आहेत, की ज्यांच्या घरावरती सूर्य शिक्षणाचा उगवलाच नाही, अशा शिक्षण देण्यासाठी म्हणून सरकारने विविध प्रयत्न म्हणजे शिक्षण घेत असताना अगदी प्रवेशामध्ये सुद्धा मुलींना सवलती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. पण अशा पक्षपातामुळे जे सरकारचे धोरण जे चालू आहेत की महिलांना सक्षमीकरण, मग ते आर्थिक सक्षमीकरण असेल, सामाजिक सक्षमीकरण असेल, शैक्षणिक सक्षमीकरण असेल किंवा सांस्कृतिक सक्षमीकरण असेल, आणि हे सक्षमीकरण खुंट जाऊ शकतं. कारण अशा प्रकारचा बायस दृष्टिकोन जर असेल
तर त्यामध्ये जे महिलांच्या सक्षमीकरणाची जी प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे, जी गती पकडलेली आहे, ती गती खुंटण्याची दाट शक्यता त्यामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून त्यामुळे बायस दृष्टिकोनामुळे, मग पालकांच्या बायस दृष्टिकोनामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि मुलीमधले जे कौशल्य असतात ती कौशल्य त्यामध्ये दडपली जातात. दुसरं जे परिणाम आहे ते म्हणजे समाजामध्ये सामाजिक असमानता वाढते आणि त्यामुळं जो बायस दृष्टिकोन आहे, बायस दृष्टिकोनामुळे समाजामध्ये अन्याय, हिंसा, छळ ज्याला आपण म्हणतो ते वाढत असलेले आपल्याला त्यामध्ये दिसतं. तिसरा जो परिणाम आहे तो म्हणजे देशाच्या प्रगतीला ह्या जेंडर बायसमुळे अडथळा निर्माण होतो. कारण आज भारताची जर लोकसंख्या आपण बघितली किंवा महाराष्ट्राची जर लोकसंख्या बघितली तर अगदी पुरुषांच्या संख्येपेक्षा काही टक्के जास्त ही महिलांची संख्या आहे. आणि अशा महिलांना अशा इतक्या मोठ्या जी संख्या आहे, जी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला बायस दृष्टिकोनामुळे मागे ठेवून किंवा अर्ध्या लोकसंख्येला मागे ठेवून आपण 2020चं स्वप्न किंवा आधुनिक भारताचं स्वप्न आपण बघू शकत नाही. आणि अशा बायस दृष्टिकोनामुळे मुलींची जे टॅलेंट ज्याला आपण म्हणूया, शिक्षणातलं म्हणा, कौशल्यातलं म्हणा किंवा नोकरीतलं म्हणा, ते टॅलेंट वाया जाण्याची दाट शक्यता त्यामध्ये असू शकते. हा एक भाग त्यामध्ये महत्वाचा. म्हणून बघा मित्रांनो, जर कल्पना चावला किंवा कल्पना साराभाई यांना कधी संधीच मिळाली नसती तर काय झालं असतं. तर आणि म्हणून यामुळे आपण असं जर आपण प्रयत्न केला तर एवढं टॅलेंट किंवा एवढं कौशल्य, एवढं धाडस समाजाला दिसलं नसतं. आणि म्हणून यामुळे लिंग पक्षपाताचे समाजावर मोठे गंभीर परिणाम होत असलेले आपल्याला त्यामध्ये दिसत आहेत. त्यानंतर शिक्षणात असमानता म्हणजे परिणामी मुलींना शिक्षणाच्या संधी जर कमी मिळाल्या तर ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण लवकर थांबून त्यांना घरकाम किंवा लग्नासाठी तयार केलं जाऊ शकतं. हे कशामुळे होतं तर बायस दृष्टिकोनामुळे ते होत असलेले आपल्याला त्यामध्ये दिसते. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रात मुलींचे कमी प्रतिनिधित्व त्यामध्ये होतं. परिणाम विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनात महिला कमी असल्यामुळे नवकल्पनांना वेग त्यामध्ये मंदावतो. आणि म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मुलींची संख्या कमी असणे हे मुलांचं क्षेत्र आहे अशा प्रकारची एक मानसिकता त्यामध्ये होऊ शकतं. आणि म्हणून हा एक परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या देशाच्या आर्थिक विकासावरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो. आणि त्यामुळं परिणामी महिलांची क्षमता वापरात न आल्यामुळे देशाचा आर्थिक विकास खुंटतो. आणि म्हणून हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि पर्यायानं मानसिक आरोग्यावर सुद्धा याचे दुष्परिणाम त्यामध्ये होतात. कारण आत्मविश्वास कमी होणे, कारण बायस जर दृष्टिकोन असेल तर निश्चित मुलींचा आत्मविश्वास कमी होतो, तणाव येतो, नैराश्य वाढतं. आणि त्यामुळे तू हे करू शकत नाहीस किंवा असे वारंवार ऐकणाऱ्या मुलीमध्ये न्यूनगंडता निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्याचबरोबर घरगुती व हिंसाचार व अन्याय यामुळे सुद्धा स्त्रियावरील हिंसा किंवा शोषण त्यामध्ये वाढतं. म्हणून पुरुष निर्णयकर्ता व स्त्री अधीन अशी रचना असलेल्या घरामध्ये महिलांचे मत दुर्लक्षित केले जाते. आणि त्यामुळं पर्यायाने समाजात एक असंतोष ज्याला समाजात असमतोल व अन्याय वाढतो. आणि म्हणून समानतेऐवजी प्रभुत्वाची संस्कृती तयार होतं. आणि म्हणून सामाजिक कार्यक्रम, राजकारण किंवा नेतृत्वात महिलांचा सहभाग कमी त्यामध्ये होऊ शकतो. आणि म्हणून हे लिंग पक्षपाताचे समाजावर होणारे खूप गंभीर आणि वाईट परिणाम आपल्याला त्यामध्ये दिसतात. मित्रांनो, आपण लिंग पक्षपात म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचे क्षेत्र कोणकोणते आहेत ते बघितलं, त्याचे कारण कोणकोणते आहेत, लिंग पक्षपाताचे जे घटक ज्याला आपण म्हणूया ते घटक सुद्धा त्यामध्ये बघितलेलं आहे. पण नुसतं हे बघून उपयोगाचं नाही, तर त्याच्यावर आपल्याला काय करता येऊ शकेल. आणि म्हणून त्याच्यावर काही आपल्याला लिंग पक्षपात रोखण्यासाठी मी आज जरी विद्यार्थी असलो तर या देशाचा भावी नागरिक आहे. आणि म्हणून त्यासाठी लिंग पक्षपात होणारा तो कुटुंबात होतो, शिक्षण संस्थेमध्ये होतो, शाळा घेत असताना कमी अधिक प्रमाणात होत असेल पण तो होतो. आणि म्हणून जर हे करायचं असेल, चला आजपासून आपण ठरवूया की कोणालाही लिंगावरून किंवा ती मुलगी आहे किंवा तो मुलगा आहे यावरून कमी लेखायचे नाही. भेदभाव दिसला तर आवाज उठवायचा आहे आणि समानतेचा आदर्श स्वतः त्यामध्ये बनायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, लिंग पक्षपात रोखण्यासाठी
मी काय करू शकतो. कारण मी जरी आज विद्यार्थी जरी असलं तरी मी काय करू शकतो, तर पहिल्यांदा दुसऱ्याला बदलण्याच्या अगोदर मित्रांनो आपण स्वतःची मानसिकता बदलणे आणि ती मानसिकता बदललं तर स्त्री पुरुष समानता समान आहेत हा विचार स्वतःमध्ये पक्का करणे हे महत्वाचं कारण आहे. रेमेडीज ज्याला आपण म्हणूया. म्हणून मुली गणितात कमकुवत असतात असे वाक्य ऐकले तर, कारण क्षमता हे लिंगावर नाही तर सरावावर अवलंबून असते हे ठामपणे त्यामध्ये सांगणं हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. तिसरं मी काय करू शकतो, तर घरात समान जबाबदाऱ्या स्वीकारणं ज्याला आपण म्हणूया. आणि मग घरापासूनच जर त्याची सुरुवात झाली तर पक्षपाताची उदाहरणं समाजामध्ये खूप कमी घडतील. कारण घरकाम असेल, निर्णय आणि जबाबदाऱ्या असतील, ह्या लिंगानुसार वाटून न देणे हे खूप महत्वाचं काम आहे. कारण घरात जर भाऊ बहीण असतील तर दोघांनाही स्वयंपाक म्हणा, साफसफाई म्हणा आणि बाहेरची कामं शिकवणे ह्या सगळ्या गोष्टी हे होणं, आणि म्हणून अन्यायाला गप्प न बसणे यासाठी आपल्याला हे करता येणं गरजेचं आहे. आणि म्हणून कोणी म्हणतं की मुलींनी जास्त बोलू नये, मुलींचा आवाज दाबणं म्हणजे समाजाचा आवाज दाबणे आहे, आणि म्हणून असं सांगणं, ठणकावून सांगणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर शिक्षण व करिअरमध्ये मुलींना पाठिंबा देणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. कारण जसं मुलांना पाठिंबा दिला जातो तसंच मुलींच्या शिक्षणासाठी किंवा मुलींच्या करिअरमध्ये सुद्धा मुलींना पाठिंबा देणं एक पालक म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून आपलं ते परम कर्तव्यच आहे. आणि म्हणून मुलींना सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिकल ह्या क्रीडा क्षेत्रात, नेतृत्व अशा क्षेत्रात प्रोत्साहन देणं हा भाग महत्वाचा आहे. आणि आपण बघतो की सायन्समध्ये म्हणा, टेक्नॉलॉजी म्हणा, इंजिनिअरिंग मध्ये म्हणा किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा मुली खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेतृत्व करतायत. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा मुली नेतृत्व करू शकतात. ही समाजात आपल्याला उदाहरणं त्यामध्ये हे होत आहे. म्हणून मुलगी इंजिनियर व्हायची म्हणत असेल तर तुला जमेल का, ती तुझ्या पाठीशी आहे असे ठामपणे, मी तुझ्या पाठीशी आहे हे ठामपणे राहणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि सर्वात महत्वाचं जे पालकांसाठी मुलांना योग्य संस्कार देणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. म्हणून लहान वयापासून समानतेचे संस्कार करणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि म्हणून मुलांना सांगणे रडणे ही कमजोरी नाही, आणि मुलीला सांगणे की तू नेतृत्व करू शकतेस अशा प्रकारचा आत्मविश्वास मुलींना देणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. त्याचबरोबर आज सगळ्यांच्याच हातात अँड्रॉइड मोबाईल आहेत, आणि म्हणून सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर कसं करता येईल, कारण त्यामध्ये जबाबदारीने वापर याचा अर्थ जे लिंगभेद वाढवणाऱ्या, जे डिस्क्रिमिनेशन वाढवणाऱ्या ज्या बाबी आहेत, ज्या पोस्ट आहेत त्यांना विरोध व योग्य माहिती शेअर करणे हा एक भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. किंवा स्त्रियांना कमी लेखणारे जे पोस्ट दिसल्यास त्या इग्नोर न करता तथ्यासह उत्तर देण्याची भूमिका आपली असणं गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, आपण सर्वांनी बी द चेंज, आदर्श बनवूया आणि आपली कृतीच समाजाला संदेश देईल अशी वागणूक ठेवणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि मुलगा असूनही बहिणीच्या शिक्षणासाठी उभे राहणे, आईला निर्णयात समान हक्क देणे हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण बदल करूया, कारण बदलाची सुरुवात आपल्या विचारापासून होते आणि ते करणं हा भाग त्यामध्ये महत्वाचा आहे. लिंग ही ओळख नसते, क्षमता ही खरं ओळख असते. चला भेदभावमुक्त विचार घडूया आणि समतावादी विचार त्यामध्ये घडूया आणि भारताला खऱ्या अर्थानं प्रगत बनूया, एवढीच अपेक्षा याच्यामधून मी करतोय. आणि म्हणून आपण सर्वांनी हे करत असताना हे ह्या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं. जाता जाता एक तुमच्यासाठी लिंग पक्षपात यावरती एक कथा मला तुम्हाला सांगावीशी वाटते. छोटी स्टोरी आहे की उदाहरणामध्ये, की त्यामध्ये सीमा नावाची एक हुशार मुलगी होती. तिला विज्ञानात खूप रस होता, आवड होती, पण घरच्यांनी तिला सांगितले हे मुलांचं क्षेत्र आहे, आणि म्हणून सीमा शिक्षण सोडले. आज ती चांगली संशोधक असू शकली असती, पण समाजाच्या जेंडर बायसमुळे एक प्रतिभा हरवली. आणि म्हणून यातूनच, म्हणून मित्रांनो, एवढंच मला म्हणायचं आहे की लिंग पक्षपात हा केवळ स्त्रियांचा प्रश्न नाही, तो तर समाजाच्या प्रगतीला अडथळा आहे, आणि तो अडथळा आपण समूळपणे नष्ट त्यामध्ये करूया. आणि म्हणून मित्रांनो, शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे, शिक्षण हे केवळ व्यक्ती घडवत नाही तर राष्ट्र घडवते, आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण ही सर्वात
प्रभावी शक्ती आहे आणि ह्या शक्तीचा वापर आपण सकारात्मक दृष्टीने करून घेऊया आणि समाजामध्ये फोफावत असलेला जो लिंग पक्षपात आहे तो थांबूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.